आणि पाऊस पण जास्त आहे. ओके. सब ट्रॉपिकल उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने. 20 मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र कोणतं आहे तर गुगामल राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. 21 पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र महाराष्ट्र आणि कोणतं राज्य आहे तर मध्य प्रदेशशी निगडीत आहे पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र. 22 वनक्षेत्रानुसार उतरता क्रम बघा आता. गडचिरोली ऑब्वियसली सगळ्यात जास्त आहे आणि मग चंद्रपूर नेहमीप्रमाणे. त्याच्यानंतर कोण आहे मग अमरावती. ओके. गोंद्यापेक्षा अमरावती हे पण लक्षात ठेवा. मग गोंद्या मग वर्धा. किनारी वने वैशिष्ट्ये जे किनारपट्टीची जी असतात समुद्रकिनारची वने खारफुटी वगैरे तर त्यांचे वृक्षांची मुळे दलदलीतून वर आलेले असतात.